नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या लॉगमध्ये। तर या महाशिवरात्रीला आम्ही जायचे ठरवले आहे वर्धा जिल्ह्यातील ढगा या ठिकाणी, जे भगवान शिवशंकर यांच्या जत्रेसाठी खूप फेमस आहे। आणि सुरुवात केली वर्धेतल्या सिंदीमेघे येथे वसलेल्या भगवान शिवशंकर यांच्या पूजेपासून। इथे पोहोचताच ढग्यातल्या दृश्यांची अनुभूती आतापासूनच होत होती। तर वेळ न करता आम्ही पूजेला सुरुवात केली। शंकर संकट हरना शिव कैलाशों के वासी धौली धारों के राजा। मग निघालो आम्ही वर्धा आर्वी रोडनी। निघताच आम्हाला तिकडे जाण्या येणाऱ्या गाड्यांची गर्दी दिसत होती। रस्त्याने जाता जाता जामणी फाट्याच्या समोर आम्हाला लंगर दिसला। तिथले लोक दिसल्याबरोबरच आम्हाला महाकालीची आठवण आली। महाकाली हे ठिकाण पण ढग्याच्या रोडवरच आहे। महाकालीचे हे दृश्य पाहून मन प्रसन्न झाले। महाकाली येथे फ्रेश होऊन दर्शन घेऊन पुन्हा आपल्या ढग्याच्या रोडनी लागलो। महाकाली हे ठिकाण खरांगणा मोरांगणा फाट्यावरून राईट साईडला येते। महाकाली ते ढगा हा रोड अगदी सुंदर, अरुंद व दर्शनीय आहे। जाता जाताच मित्र सांगत होता की तिथे गुफा पण आहे आणि गुफेमधून दर्शन करण्यात खूप आनंद येतो। इथे पोहोचताच आम्ही गाड्या पार्किंगला लावल्या, कारण समोरची जी वाटचाल आहे ती पायीच करावी लागेल। मग काय, निघालो आम्ही पायी। दर्शनाला जाता जाता असे माहीत पडले की 4-5 किलोमीटर पायीच जावे लागेल आणि इकडे नेटवर्क पण नाही। पण इथले सर्व भक्त पाहून कधी रस्ता पार केला हे कळलेच नाही। इथे चालताना मला हा अनुभव आला की भाविक भक्तीने श्रद्धा ठेवली की कितीही कठीण रस्ता असो तो सोप्या पद्धतीने पार होऊ शकतो। टेकडी चढतानाचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच इथे येऊन अनुभवावे लागेल। तर एकदा तुमच्या मित्रांसोबत ढग्याच्या जत्रेला अवश्य या। हर हर महादेव।